मुलांनो, डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? तापमापी. बरोबर. तर तापमापी ही वेगवेगळ्या मापनासाठी वेगवेगळी वापरली जाते. या वेगवेगळ्या तापमापीविषयी आपण आज जाणून घेऊ. तर आज आपण उष्णतेचे मापन व परिणाम या घटकातील तापमापी व विशिष्ट उष्मा हा उपघटक अभ्यासणार आहोत. आकृतीमध्ये एका तापमापीचे चित्र दाखविले आहे. तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते, जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो. नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा, परंतु पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते. नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो. त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमानाएवढे होते. वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते. वैद्यकीय तापमापी. वैद्यकीय तापमापीमध्ये 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते. एका निरोगी मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी ही तापमापी न वापरता त्याऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते. या तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता एक संवेदक म्हणजेच सेन्सर वापरला जातो, जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो. कमाल किमान तापमापी. दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात, ज्यास कमाल किमान तापमापी म्हणतात. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे 40 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअसमधील तापमान यामध्ये मोजले जाते. विशिष्ट उष्मा स्पेसिफिक हीट. पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. ह्यास C या चिन्हाने दर्शवतात. याचे SI मधील एकक जूल पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस व सिजसमधील एकक कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस हे असते. विशिष्ट उष्मा C वस्तुमान M असलेल्या वस्तूचे तापमान TI पासून TF पर्यंत वाढवायचे असल्यास त्यास Q ऊर्जा द्यावी लागेल. म्हणजेच Q बरोबर M गुणुले C गुणुले TF मायनस TI. अशा प्रकारे आपण उष्णतेचे मापन व परिणाम या घटकातील तापमापी यामध्ये साधारण तापमापी, वैद्यकीय तापमापी, डिजिटल तापमापी, कमाल किमान तापमापी तसेच विशिष्ट उष्मा याचा अभ्यास केला.